तर गाईज फायनली आपण घरी आलेलं. इथं काय काय केलं माहिती का, गुलाब मोगरा, तिथून एवढा मोगरा असं लावलेला आहे. इथं गुलाब लावलेला आहे पण इथं इथं गुलाब, इथे गुलाब प्लस डबल इकडं मोगरा, ह्या साईडला जास्वंद. काही जेवढी जागा रिकामी होती आणि कसं तरी होतं आपल्याला झाकायचं आहे, जेवढं तेवढं झाकायचं आहे. आणि तो साईडने मग आपण प्लांटेशन केलेलं आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणलं 160वा ब्लॉग. तर गाईज काल झाला आपला गुळाची माळा प्लस मोरंटी लावून. आज पुढे जुन्या घरी मका पेरायला, ती पण मशीननी टोकन यंत्राने सगळं मशीनवर सगळं रेडी आहे. नाळाचा झाला लिंबाशाला आंब्याच्या नाळा. तर आपल्याला जुन्या घरी तर चला लगेच घेऊन हे मकाचं सगळं बी भरून घेतलेलं आहे. हे कालचं आपण लावलेलं आहे. त्याच्यात काही उरलं आहे काही, उरलं काही त्याच्यात नाही उरलं, त्या तशीच आहे. तर गाईज चला जो जुने घरी. तर गाईज फायदा आपण कुठं जुने घरी. गाईज मशीन बाकीची इझिली आपण असेंबल करून नेत होतं. गाईज भारी वर काही उरून गाईज हे बघा त्यात मका पण आहे. म्हणजे माणूस आता ट्रॅक्टर जवळपास म्हणजे यांनी बरेचसे लोकांची कामं कमी केलेली. पेरणी फिरणी सांगून खुलं नाही काही जरशी आवड आहे. ओ भाई चला या, ओ भाई चल. काय काय लय राहून दी चला गाईज. नाही चल तिकडं लिंबा शेतात आपण जरा जुन्या घरी. होय तिकडं कोण लावतंय रे सर की, तिकडं कोण लावतंय. तर गाईस उगं थोडंसं काहीतरी आपण लई 10 ते 15 ओळी हे केले असत्या म्हणजे लावले असत्या. आता आलाय पाऊस बघू शकतो मित्रांनो. हो बाई साप काय आणखी हाण राहिलं गुकू. ह्याचा पाऊस आला ना तसा पाचकावणार आहे. कारण पाच कसं होणार माहिती आहे का, ते लावता येणार नाही कारण की त्याला लगेच माती वगैरे लागती. एवढी कोरडी वाढ झाली होती, एवढं भारी लावत होतं. आता पाऊस आला एवढा आला एवढा थांबावा, जास्त नाही यावा. बरं होईल. गेला काही नाही, गेला ना, गेला पाऊस. हो बाई साप यार चिकट इंगला होता. तर काहीच आता आत्ता पेरू राहिली. पेर येऊ ढकली येऊ ढकली ना. हा ढकलीवर भाई व्ह्यू काय भारी चाललाय, एकदम भारी वाटतंय. आता देऊन दे. तर गाईस फायनल लावली सगळी मका फिरून झालेली आहे. अक्का फिरू लागलेली आहे. गाईज एवढं बी उरलंय. काय करायचं अक्का एवढं बेचं. हा गाईज आज टोकन नंतर येऊन घरी डायरेक्ट. घरी आपण काम आहे दळण वगैरे दळायची. चल घरी आता. हा चल मागून काय काम आहे. चल काय शेवरे काढीची काय. चल पुढं. हा बरोबर चालतंय. काही चला दुधा घरी मशीनवर घेऊन. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस आला तर बरं कारण आज पेरलंय आपण. बघू तर गाईज फायनली आपण घरी आलेलं. इथं काय काय केलं माहिती का, गुलाब मोगरा, तिथून एवढा मोगरा असं लावलेला आहे. इथं गुलाब लावलेला आहे पण इथं गुलाब, इथे गुलाब प्लस डबल इकडं मोगरा, ह्या साईडला जास्वंद. काही जेवढी जागा रिकामी होती आणि कसं तरी होतं आपल्याला झाकायचं आहे, जेवढं तेवढं झाकायचं आहे. आणि तो साईडने मग आपण प्लांटेशन केलेलं आहे. इकडून प्लस इकडून मोगरा इकडून मोगरा आणि इकडून हे रोज. गाईज त्यामध्ये सगळी प्लांटेशन करायची. इथं तेवढी करायची. तिकडं पण जास्वंद लावलेलं आहे. तिकडं पण तेवढं आपल्याला इथं हिरार करायचे, झाकायचे सगळं झाकायचे. टोकन यंत्र आणलं
तर काही चला मोबाईल चार्जिंग कमी आहे, पुस्तकाची चार्जिंग आहे, फुल चार्जिंग करू होतो. कारण की बघा बाबा किती आलंय. फूस जर आला ना तिथं लाईट राहत नाही. मग गावठांची लाईट आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. 2-3 झालं गावठांची लाईट आहे, जेव्हा लाईट करून घेतली बरी. अयो गाईच फार डोळ्या समजत ते. तर गाईच फायनल राऊंड घरी आलो, जेवण केलं, झोपलो. गाईच डायरेक्ट झोपलो. आता उठलो, आता वाजल्यात 9 डबल 9 काय 10 वाजले ना. 10:30 वाजून गेले. काही मावशी उठलो होतं, जेवण केलं, टी व्ही पाहिली. घरची मस्त टी व्ही ते बघत होते. काही फायनल झोपायचा टाईम झाला. मित्रांनो उद्या जायचं कारखान्यावर डबलीचा 8-9 साली. मित्रांनो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटेन लोक. चला बाय बाय.